आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई पालिकेसाठी दोन्ही शिवसेनांनी थोपटले दंड, आपलं लक्ष बीएमसी, त्यासाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं। उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांशी बोलताना वक्तव्य, तर युटर्न घेणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। महाराष्ट्रामध्ये गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही? परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद का होतो? अविनाश जाधव यांचा सवाल। तसंच उद्धटपणे बोलतात त्यांना आमचा हात लागतो, असंही वक्तव्य। मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय। गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं, तर मी कोणत्याही भाषेमध्ये बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 40 पोलिसांचं संरक्षण दिलंय, त्याला स्पेशल सिक्युरिटी आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। प्रशांत कोरटकरला सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। काका, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही। बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। आम्ही पक्षातील लोक फोडतो, तसं शाळांनी विद्यार्थी फोडावेत, पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांकडून आमदार फंडामधून 10 लाख जाहीर। विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांकडून गुलाबराव पाटलांवर ट्विटद्वारे टीका। गुलाबरावांचा सल्ला म्हणजे अंगामध्ये नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ, दुसऱ्यांनी केलेलं पळवून कसं न्यायचं हा सल्ला ते शिक्षकांना देतायत का? रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका।